नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे सांधेदुखी. आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी दैनंदिन प्रोटोकॉल समजून घेणार आहोत. हे सगळं तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या कमी प्रभावी व्यायामांवर आधारित आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो नाही का, की विशेष उपकरणं न वापरता सततच्या सांधेदुखीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोज करता येईल असा सुरक्षित उपाय नेमका कोणता आहे? चला, या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग ही कमी प्रभावी हालचाल म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे सौम्य आणि नियंत्रित व्यायाम आहेत जे आपल्या सांध्यांवर कमीत कमी ताण टाकतात, पण त्याच वेळी त्यांची ताकद, लवचिकता आणि हालचालीची क्षमता सुधारतात. हा खरं तर सांध्यांच्या आरोग्यासाठी एक सुरक्षित आणि मूलभूत पाया आहे. ठीक आहे, चला तर मग आपण थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे आवश्यक वॉर्मअप. कुठलाही व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराला तयार करणं हे खूप गरजेचं आहे. सुरक्षितता आणि चांगल्या परिणामांसाठी ही एक अत्यंत आवश्यक पायरी आहे, जी कधीच वगळू नये. आणि यासाठी खूप वेळ लागतो असंही नाहीये. पूर्णपणे वॉर्मअप करण्यासाठी फक्त 5 ते 7 मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. यावरून लक्षात येतं की ही तयारीची प्रक्रिया किती छोटी असली तरी किती महत्वाची आहे. मग ह्या वॉर्मअपमध्ये काय करायचं? अगदी सोप्या हालचाली आहेत. जागेवरच हळू चालण्याने शरीरातलं रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. प्रत्येक घोट्याला दोन्ही बाजूनी 10-10 वेळा फिरवल्याने ते मोकळे होतात. मनगट आणि खांदे गोलाकार फिरवल्याने त्यांची हालचाल सुधारते. आणि मानेच्या अगदी हळूवार हालचालींमुळे तिथला ताण कमी होतो. वॉर्मअप झाला की आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो, जो या संपूर्ण प्रोटोकॉलचा गाभा आहे. यामध्ये आपण शरीरातल्या मुख्य सांध्यांसाठी काही विशिष्ट व्यायामांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवात करूया गुडघ्यांपासून. स्ट्रेट लेग रेज हा व्यायाम मांडीच्या स्नायूंना ताकद देतो. हील स्लाइड्समुळे गुडघा वाकवणं आणि सरळ करणं सोपं होतं, म्हणजे लवचिकता वाढते. खुर्चीचा आधार घेऊन केलेले चेअर स्क्वॉट्स हळूहळू ताकद वाढवतात. आणि क्वॉड टायटनिंगमुळे गुडघ्याला स्थिरता मिळते. आता वळूया घोटा आणि पायांकडे. पायांची बोटं आकुंचित करणं आणि उचलणं, घोट्याला दोन्ही दिशांनी फिरवणं आणि भिंतीचा आधार घेऊन पोटरीला ताण देणं, या अगदी सोप्या हालचाली आहेत. पण यामुळे घोटा आणि पायांमधल्या वेदना कमी होऊन त्यांची लवचिकता सुधारते. चला, आता खांद्याकडे लक्ष देऊया. पेंड्युलम एक्सरसाइज म्हणजे हाताला लंबकासारखं हळुवारपणे फिरवणं. याने खांदा मोकळा होतो. वॉल क्लाइम्बिंग म्हणजे बोटांनी भिंतीवर हळूहळू वर चढणं. शोल्डर श्रग्समुळे खांद्यातला ताण कमी होतो आणि हातांना नियंत्रितपणे पुढे मागे फिरवल्याने सांध्याला आराम मिळतो. आणि हो, पाठ आणि मणक्याचं आरोग्य तर खूपच महत्वाचं आहे. कॅट काऊ स्ट्रेचसारख्या हालचालींनी पाठीचा ताण कमी होतो आणि लवचिकता वाढते. तर पेल्विक टिल्ट आणि नी टू चेस्ट स्ट्रेच कमरेच्या भागाला आराम देतात. आणि चाइल्ड्स पोज तर संपूर्ण पाठीसाठी एक उत्तम विश्रांती देणारं आसन आहे. या व्यायामांना पूरक म्हणून काही योगासनं सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतात. ताडासन शरीराला स्थिरता देतं, वृक्षासन संतुलन सुधारतं, भुजंगासन पाठीच्या कण्याला लवचिक बनवतं, सेतुबंधासन कमरेला मजबूत करतं आणि सगळ्यात शेवटी शवासन, जे शरीराला पूर्णपणे आराम देण्यासाठी आहे. बरं, आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं, पण आता वळूया तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, सुरक्षिततेची तत्वे. कारण प्रत्येक व्यायाम सत्रासोबत या मार्गदर्शक नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या संपूर्ण प्रोटोकॉलमधला सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे वेदना वाढल्यास थांबा. ही गोष्ट कधीही विसरायची नाही. हे आपलं अंतिम सुरक्षा कवच आहे. ह्याशिवाय आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हालचाल नेहमी हळू आणि वेदनारहित असावी. झटके देणाऱ्या हालचाली पूर्णपणे टाळा. व्यायाम शक्यतो माटवर करा. आणि हो, व्यायामापूर्वी गरम शेक घेतला तर अजून चांगला फायदा होऊ शकतो. हे नियम सुनिश्चित करतात की हा प्रोटोकॉल सुरक्षित राहील. तर मग या सगळ्या घटकांना एकत्र करून एक सुसंगत आणि सोपी दैनंदिन सवय कशी बनवायची हे आता आपण पाहूया. हे बघा, ही टाईमलाईन सगळं किती सोपं करून दाखवते. पहिले 5 मिनिट वॉर्मअपसाठी, त्यानंतरची 10 मिनिटं सांध्यांच्या मुख्य व्यायामांसाठी आणि शेवटची 5 मिनिटं स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशनसाठी. म्हणजे फक्त 20 मिनिटात आपल्या सांध्यांची पूर्ण काळजी घेणं शक्य आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. विचार करा, दररोजची ही फक्त 20 मिनिटं सातत्याने दिल्यास
एखाद्या व्यक्तीचं हालचालींशी आणि दैनंदिन आरामाशी असलेलं नातं किती सकारात्मक पद्धतीने बदलू शकतं. याच्या दीर्घकालीन फायद्यांबद्दल नक्कीच विचार करण्यासारखा आहे.